तर फायनली पोहोचले बघा आपल्या लोकेशनवरती. मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो आता. गाईज हीच ती आपली पवित्र भूमी आहे बघा, जिथे की परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली बुद्धांची मूर्ती स्थापना केलेली आहे, जिथे आता आम्ही दोघे जण आलेलो आहेत बघा. आतमध्ये कार्यक्रम चालू आहे. 29 पैकी 2 आमदारांनी फक्त भूमिका घेतलेली आहे वर्गीकरणाच्या विरोधात. मी निघालेलो बघा. जय भीम. यांना थोडं फ्रूट वगैरे घ्यायचे होते. गाडी वगैरे नाही ना वाटतं तुमच्याकडं. आता सुमेध घेऊन चाललाय. थोडा वेळ थांबतो इथे. व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज हा ब्लॉग ना मी आता इव्हिनिंगला स्टार्ट करतोय बघा. म्हणजेच ना संध्याकाळचे आता 4 वाजलेत कंप्लीट. आणि आजचा ब्लॉग ना आपला खूप स्पेशल असणार आहे, कारण बाहेर ना एवढं सुंदर असं पाऊस पडलाय. आता आम्ही चाललोय ना देहू रोडला बघा, जिथे की ऐतिहासिक ठिकाण आहे आपलं धम्मभूमी. तिथे तुम्हाला माहितीच आहे बघा, ऐतिहासिक आपली धम्मभूमी आहे, पवित्र ठिकाण. तर तिथे आता सुमेध आणि मी चाललोय. आता बघा पावसाचं पण वातावरण खूप सुंदर झालंय. तर आता आम्ही इथनं निघतोय घरामधनं. तुम्हाला खूप छान मी तिथला टूर देतो. तर हा व्हिडिओ कसा वाटतो ना आपला शेवटपर्यंत नक्की बघा. चला इथनं आता मी निघतोय. तर गाईज आता आम्ही देहू रोडच्या धम्मभूमी इथे जाणार आहेत. आता संध्याकाळचे 4-5 वाजले आणि जास्त पाऊस, म्हणजे आम्हाला दुपारीच जायचं होतं पण पाऊस जास्त पडला. आता जस्ट पाऊस थांबला आणि वातावरण पण खूप छान झाले. त्यामुळे आता आम्ही निघतोय. तुम्हाला खूप छान आम्ही सर्व काही कव्हर करून दाखवण्याचा प्रयत्न करू. तर निघालो बघा जस्ट आपण इथनं सोसायटीमधनं बाहेर. आता देहू रोडच्या ब्रिज खाली आलो आणि पाऊसच सुरू झाला बघा. बापरे. चल लवकर सुमेध. पाऊस सुरू झाला आणि थांबला होता ब्रिज खाली बघा. आम्ही सध्या ना ब्रिजच्या खाली उभे आहेत. नशीब कमी झाला बघा, जोरात आलेला पण कमी झालं लगेच. गाईज आता ना आम्ही मेन मार्केटमध्ये एंट्री केली बघा. आणि मागचा जो रोड होता ना, मागे सुद्धा ना खूप मोठं मार्केट आहे. तर आता इथनं सरळ जायचं आपल्याला. धम्मभूमी ना आपली एकदम समोर आहे बघा. असं इथनं थोडंसं सरळ जायचं आपल्याला गाडीवरती. आता समोर बघा तुम्हाला ना मुंबई पुणे एक्सप्रेसवे, म्हणजे हा जुना मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे आहे. आणि आपल्याला ना राईट साईडला जायचं बघा. एक्झॅक्ट समोर तुम्हाला कमान दिसत असेल. या रोडने ना आपल्याला आता कच्चा रोड दिसेल बघा तुम्हाला. इथनं आपल्याला सरळ जायचंय. तर फायनली पोहोचले बघा आपल्या लोकेशनवरती. मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो आता. तर गाईज आलोय बघा आपल्या आता पवित्र भूमीवर. आपण समोर बघू शकता तुम्ही आपलं धम्मभूमी. इथे कार्यक्रम चालू आहे आतमध्ये. तर गाईज हीच ती आपली पवित्र भूमी आहे बघा, जिथे की परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली बुद्धांची मूर्ती स्थापना केलेली आहे, जिथे आता आम्ही दोघे जण आलेलो आहेत बघा. मी ऑलरेडी एकदा येऊन गेलेलो होतो, पण आता परत एकदा हा व्हिडिओ मी कव्हर करतोय. तर त्याला बाबासाहेबांच्या बैठकी आहे की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या आतमध्ये कार्यक्रम चालू आहे. 10 जूनला लॉंग मार्च सुरू झाला पायी. पहिल्या दिवशी आम्ही 20 किलोमीटर चालून मानदर्शिला आलो. मानदर्शिल्यावरून मग पाटोदा, पाटोद्याहून जामखेड, जामखेडून आष्टी, आष्टीवरून धानोरा, धानोऱ्यावरून अहिल्यानगर, अहिल्यानगरवरून सुपा, सुप्यावरून शिरूर, शिरूरवरून भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाववरून पुणे, पुण्यावरून पिंपरी, पिंपरीवरून आज देहू रोड मार्गे तळेगाव दाभाडे, उद्या लोणावळ्यात असू, नंतर खोपोली, पनवेल, चेंबूर आणि नंतर त्याचा समारोप आपण 26 जूनला दुपारी 2 वाजता चैत्यभूमीला करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला अभिवादन करून आपण लॉंग मार्चचा समारोप करणार आहोत. ही एवढी पायपीट यासाठी आहे, एक सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयाविरोधात 2 लोकांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल केले आहे.
त्या दोन्ही रिव्ह्यू पिटिशन खारिज झाल्या. त्यामुळं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे आपल्यासाठी बंद झालेले आहेत. आता न्यायालयीन लढा लढला जाऊ शकत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपले जे 29 आमदार राखीव मतदारसंघातून निवडून येतात शेड्यूल काढतात. या 29 आमदारांनी विधानसभा बंद पाडायला पाहिजे होती. विधानसभेत गोंधळ घालायला पाहिजे होता. 29 पैकी 2 आमदारांनी फक्त भूमिका घेतलेली आहे वर्गीकरणाच्या विरोधात. ते म्हणजे बडोले आणि दुसरे नितीन राव, दोन्ही विदर्भातले आमदार. काहीच आतमध्ये ना कार्यक्रम चालू आहे बघा, म्हणून मला जास्त काय शूट नाही घेता येणार आतमधलं व्यवस्थित असं. आता ना आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो बघा, इथे काय काय अजून आहे. हे समोर तुम्हाला दिसत असेल बघा आपलं बोधिवृक्ष, किती मस्त आहे बघा. आणि आतमध्ये कार्यक्रम चालू आहे. आणि इथे बघा पुस्तकं सुद्धा विकण्यासाठी आहेत, किती सुंदर सुंदर बघा. आणि गाईस तुम्हाला समोर दिसत असेल आपली भूमी एवढी पवित्र का आहे, कारण इथे समोर तुम्हाला दिसत असेल बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र असलेल्या अस्थी असलेला हा स्तूप. म्हणजे तुम्ही इथनं विचार करा ही जागा किती पवित्र असेल. या ठिकाणी गाईस तुम्ही बघू शकता अजून पण आहे ना खूप चांगले आपले बौद्ध उपासक उपासिका इथे येऊन दर्शन घेत आहेत. तर हे पण काका समोर दर्शन घेत आहेत. तर धम्मदीप त्यांचा एक फोटो काढतोय, कारण खूप लांब लांबनं येऊन इथे लोक दर्शनासाठी येत आहेत, कारण इथे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि धातू आहेत आतमध्ये. आणि एक्झॅक्ट याच्या मागे बघू शकता गाईस तुम्ही ट्रेन पण आहे ना इथनं एकदम जवळून जाते. तर बघा गाईस तुम्ही आता बघितलं असेल आतमध्ये कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे इथे बघा पब्लिक किती चांगल्या प्रमाणात आलेली आहे. इथे पार्किंग एरिया बनवल्या बघा, किती गाड्या येऊन थांबलेल्या आहेत ऑलरेडी. अजून पण लोक येतच आहेत आतमध्ये, गर्दी सुरूच आहे. आणि गाईस तुम्हाला जे समोरचे दृश्य दिसते ना बघा, एक्झॅक्ट आपल्याला ना हीच प्रतिकृती इथे या विहाराची बनण्यासाठी पाहायला मिळणार आहे. त्याचं नाव पण बघा इथे लिहिलेलं आहे, महामानवाचे महास्वप्न ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड. हेच नाव त्याला आपलं लागू होणार आहे. तर त्याची डिझाईन बघा त्यांनी वर लावलेली आहे. एक्झॅक्ट असं स्वरूपाचं आपलं बुद्धविहार हे होणार आहे. आणि ते बघा विकास प्रणेते हे संस्थापक आहेत बघा. आणि आता टाइम पण बघा किती वाजलेत, 4:45 वाजलेत. आम्ही निघालेलो बघा. जय भीम. यांना थोडं फ्रूट वगैरे घ्यायचे होते. गाडी वगैरे नाही ना वाटतं तुमच्याकडं. आता सुमेध घेऊन चाललाय, मी थोडा वेळ थांबतो इथे. या गाईस मी जेव्हा 10 महिन्यापूर्वी इथे आलेलो ना, तर मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली बघा आपल्या धम्मभूमीमधली, जिथे की आपल्या बाबासाहेबांच्या हाताने इथे आपली बुद्धांची मूर्ती स्थापना केलेली एवढी पवित्र भूमी आहे. तर आता आपल्याला ना एक सर भेटले, त्यांच्याबरोबर मी तुम्हाला चर्चा करतोय. मी जय भीम सर. जय भीम. यांना मी इथली माहिती विचारत होतो, थोडीफार आपण त्यांना विचारूयात. परत सांगा थोडीफार इथली माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस इथं देहू रोडला त्यांच्या इकडं तळेगावला जाण्यासाठी आले होते, त्यावेळेस इथं स्वतः देहू रोड येथे स्वतः त्यांच्या हाताने गौतम बुद्ध यांची मूर्ती त्यांनी स्वतः बसवलेली आहे. ते 1954ला ते स्वतः त्यांच्या हाताने स्थापन केलेली आहे. आणि इथला जे आजूबाजूचा जे इथला परिसर होता त्यावेळेस आणखीन आणखीन अज्ञान होता. त्यावेळेस तिकडल्या बुद्ध आणि त्यांचं कार्य याच्याबद्दल माहिती देण्यासाठी त्यांनी इथला चांगला एक संदेश दिलेला आहे. आणि त्यांच्या स्मरणार्थ इथे एक चांगलं बुद्धविहार देहू रोड येथे स्थापन झालेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे अस्थी आहे ते अस्थी इथल्या गावकऱ्यांनी इथं स्वतः आणून इथं अस्थी आणून त्याचं एक स्तूप बनवलेला आहे बघा. ही इथे अस्थी तुम्हाला मी दाखवली बघा. बघा आपल्याला यांनी खूप छान माहिती दिलेली ऑलरेडी. धन्यवाद. जय भीम. जय
व्यवस्थित आतमधलं दर्शन वगैरे घेऊन झालेले. सुमेध पण आल्या गाडी घेऊन. चला आता इथनं निघतो. कसं होतं सुमेध एक्सपिरियन्स? खूप छान, शांत वाटलं एकदम. वातावरण खूपच मस्त आहे आणि पाऊस पडल्यामुळे तर अजूनच म्हणजे खूप छान वाटलं. गाईज एकतर पाऊस आलेला एवढा छान आणि त्यामध्ये वातावरण बघा किती थंडगार झाले आणि आम्ही एवढा सुंदर पवित्र ठिकाणी गेलो. आता खूप छान वाटते बघा. मन एकदम प्रसन्न झालंय. एकदम असे पॉझिटिव्ह वाईब्स आल्यासारखं जाणवलं आम्हाला. तर आता इथनं आम्ही निघतोय बघा. आता 4:45 झालेले. परत पाऊस येईल. एकतर मी छत्री वगैरे काहीच नाही आणली सोबत. तर इथनं निघतो बघा आता आम्ही. तर हा व्हिडिओ ना तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.